गरमीमध्ये जर थंडगार हवेची झुळूक आली तर आपल्याला बघा किती छान वाटते। तसेच या गरमीमध्ये आपल्याला मठ्ठा, दही, ताक असे थंड पदार्थ खायला किंवा प्यायला सुद्धा खूप छान वाटते। चला तर मग आज आपण अशीच एक रेसिपी पाहणार आहोत। खूप कडक उन्हाळा सुरू झालेला आहे। अशा या कडक उन्हाळ्यामध्ये मोकळ्या आभाळाखाली झाडांच्या थंडगार सावलीखाली आज आपण बनवणार आहोत ताज्या घट्ट अशा दह्यापासून थंडगार मठ्ठा। नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण थंडगार मठ्ठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण सुरू करूया। मठ्ठा बनवण्यासाठी फार काही साहित्य लागत नाही, अगदी घरगुती साहित्यामध्ये मठ्ठा बनतो। इथं मी मठ्ठा बनवण्यासाठी 1 वाटी ताजे दही घेतलेले आहेत। इथं दही जास्त आंबट नाही घ्यायचे आणि घट्ट आणि ताजे दही घ्यायचे। हे दही मी रात्री लावले होते। त्यासोबतच मी इथे 8 ते 10 पुदिन्याची पाने, 1 मूठ कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 2 इंच आले, चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे, थोडेसे सेंधव मीठ घेतलेले आहे, पाव चमचा साखर घेतलेली आहे, पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे। इथं मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर केलेली घेतलेली आहे, 1 चिमूट चाट मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व आपण एका पत्त्यामध्ये घालून छान कुटून घेणार आहे। या पद्धतीने बघा, एकदम बारीक। आता इथं मी मठ्ठा एका मातीच्या छोट्या मटक्यामध्ये बनवणार आहे। इथं मटक्यामध्ये मी 1 वाटी दही घालून घेतले, त्याला थोडंसं घुसळून घेणार आहे आधी। त्यानंतर त्यामध्ये मी थंड पाणी घालून घेतलेलं आहे 2 ग्लास। याला व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं, याच्यामधल्या गाठी सर्व मोडून घ्यायच्या। आता इथं आपलं दही छान असं घुसळून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण पत्त्यामध्ये कुटून घेतलेला जो मसाला आहे मठ्ठ्यासाठीचा तो घालून घ्यायचा। इथे मी अर्धा चमचा वाटलेला मठ्ठ्याचा मसाला घालून घेतलेला आहे, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता याला आपण व्यवस्थित असं घुसळून घेऊया, जेणेकरून आपल्या ताकामध्ये तो मसाल्याचा फ्लेवर छान उतरेल आणि आपल्या मठ्ठ्याला छान अशी चव येईल। आता इथं मी 7 ते 8 मिनिटं मठ्ठा छान घुसळून घेतलेला आहे रवीच्या साह्याने। तुम्ही बघू शकताय किती सुंदर झालेला आहे आपला मठ्ठा। त्याचा थिकनेस, त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे। आपण आता पिण्यासाठी तो एका ग्लासमध्ये घालून घेऊया। इथं मी थंड पाण्याचा वापर केला होता, त्यामुळे याच्यामध्ये मी आईस क्यूब घातलेले नाही आहेत। तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही आईस क्यूब घालू शकता, पण आईस क्यूब घातल्यानंतर काय होतं, मठ्ठा थोडासा पातळ होतो, चवीमध्ये फरक पडतो। त्यामुळे इथे शक्यतो थंड पाण्याचाच वापर करायचा। आपला मस्त असा थंडगार मठ्ठा पिण्यासाठी तयार आहे। किती सुंदर दिसतोय, चवीलाही तो एकदम अप्रतिम झालाय। तुम्ही बघू शकताय। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।